फॅमिली रेस्टॉरंट अँड लॉजिंग या हॉटेलच्या उद्घाटन सोहळ्यास उद्घाटन म्हणून लाभलेले आपल्या माजलगाव मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय प्रकाशदादा सोळंके, माजलगाव मतदारसंघाचे राष्ट्रवादी पक्षाचे नेते श्री मोहनदादा जगताप साहेब, आपल्या दिंडोरीचे कर्तव्यदक्ष PI डाकणे साहेब, व्यासपीठावरील सर्व मान्यवर मंडळी, मोठ्या प्रमाणात मान्यवर असल्यामुळं नाव कुणाचं घेत नाही, समोर बसलेले मोठ्या प्रमाणात मान्यवर मंडळी आणि ज्यांनी ह्या अत्यंत कष्टातून परिश्रमातून हा हॉटेलचा व्यवसाय सुरू केलेला आहे, ते आमचे सहकारी मित्र श्री हनुमंत बाप्पा नागरगोजे, श्रीरामजी नागरगोजे व त्यांचा सर्व परिसर या व्यवसायाला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित झालेले या भागातील, या परिसरातील आणि या मतदारसंघातील सर्व सरपंच, चेअरमन, पोलीस पाटील, सर्व प्रतिष्ठित मंडळी व हितचिंतक बंधू भगिनी, मित्रो, हनुमंतप्पांनी आपल्या प्रस्तावनेमध्ये सांगितलं की मेहनत, नीतिमत्ता या जोरावर जर काम केलं तर निश्चित कोणताही व्यवसाय यशस्वी होऊ शकतो, हे त्यांनी त्यांच्या कर्तव्यातून सिद्ध करून दाखवले. बाप्पाने सुरुवातीला ऊस तोडणीचं काम केलं. मला थोडं आठवतं, मी मुकदम होतो आणि हनुमान बाप्पा आमच्या चिंचवणचे विभीषण पोटे यांच्या माझं ते ऊसतोड कामगार म्हणून काम करत. जवळजवळ 13 वर्ष त्यांनी ऊसतोड कामगार म्हणून काम केलं आणि त्यातून ते ऊसतोड कामगाराचे मुकदम झाले. मुकदमिकेचा व्यवसाय अत्यंत चिकाटीनं, परिश्रमानं आणि नीतिमत्तेनं केला म्हणून ते त्यात यशस्वी झाले. पुढं हवामानाचा अंदाज घेऊन त्याने तो मुकदमिकेचा व्यवसाय थोडा कमी करीत आणला. मध्यंतरी राजकारणात त्यांनी पदार्पण केलं आणि राजकारणात सुद्धा लोकांच्या विश्वासावर ते धारूर पंचायत समिती सभापती झाले. राजकारणात सुद्धा मोठी भरारी त्यांनी घेतली आणि त्यानंतर आता त्यांनी व्यापारी क्षेत्रात तरी पदार्पण केलेलं. त्यांनी कापड दुकानचा व्यवसाय चालू केला, मेडिकलचा व्यवसाय चालू केला आणि आता अतिशय महत्त्वाचा व्यवसाय म्हणजे हॉटेल कृष्णा पॅलेसचा आता त्यांनी सुरुवात केली. खरं म्हणजे बीड ते परळी या 100 किलोमीटरच्या मार्गावर एकही अशा प्रकारचं भव्य दिव्य हॉटेल नाही आणि हे त्यांनी ओळखून या परिसरात लोकांची सोय व्हावी, आता हायवे झालेला आहे आणि येणाऱ्या जाण्याची उत्तम प्रकारे सोय व्हावी या उद्देशानं त्यांनी दिंडोळ या ठिकाणी हॉटेल कृष्णा पॅलेस या नावानं व्यवसाय सुरू केलेला आहे. तोही व्यवसाय निश्चितच त्यांचा यशस्वी होईल यात कसल्याही प्रकारची शंका नाही. ज्या ज्या व्यवसायात त्यांनी हात घातला तो व्यवसाय त्यांनी यशस्वी करून दाखवला. त्यांचं परिश्रम आणि निष्ठा ही महत्त्वाची, नीतिपद्धती महत्त्वाची आणि म्हणून हा व्यवसायसुद्धा अत्यंत उत्तम रीतीनं प्रगतीपथावर जाईल यात कसल्याही प्रकारे शंका नाही. पण मला थोडी बाप्पा शंका येऊ लागली एका गोष्टीची. तुम्ही या उद्घाटनासाठी या माजलगाव मतदारसंघातले सरपंच बोलवले, चेअरमन बोलवले, प्रतिष्ठित लोक बोलवले. दादा ह्यांचा काहीतरी वेगळाचा अंदाज आहे हे लक्षात ठेवा.
कारण उद्या त्यांनी विधानसभेला येऊ नये अशा प्रकारची तयारी मला दिसू लागलेली. ठीक आहे, ते जिल्हा परिषद अशीच भरभरी घेणार आहेत आणि म्हणून त्यांचं राजकारणात येण्याचं फार मोठं चिन्ह मला दिसू लागलेलं आहे. चांगली गोष्ट आहे, त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. आणि म्हणून त्यांना आपल्या सर्वांच्या शुभेच्छा दादा, मोहन दादा, आपल्या सर्वांच्या शुभेच्छा देऊ त्यांना. कारण स्पष्ट बोलणारा माणूस, तोंडावर धडक बोलणारा माणूस म्हणजे हनुमंत बाप्पा आहे. कुणाची कसल्या प्रकारची कदर ठेवीत नाही. जे स्पष्ट बोलणार, सत्य ते बोलणार आणि ते करून दाखवणार, अशा प्रकारचं व्यक्तिमत्व हे हनुमंत बाप्पाचं आहे. म्हणून हनुमंत बाप्पाला मी माझ्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो आणि या हॉटेल व्यवसायाला त्यांच्या शुभेच्छा देतो. आणि बाप्पाला विनंती करतो, बाप्पा राजकारणात थोडंफार कधी कधी आमचं ऐकता. बाप्पा राजकारणात थोडं आमचं कधी कधी ऐकता. थोडं ते स्पष्टच तुम्ही सांगता, पण ते सांगतो तुम्हाला कधी कधी ऐकता. आम्ही चांगलंच सांगतो. कधी मी असा माणूस आहे, मी कधी चुकीचं सांगणार नाही, खोटं सांगणार नाही. त्यामुळं तुम्ही आमच्या शब्दावर थोडा राजकारणात विश्वास ठेवता, त्यात सुद्धा तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मी पुन्हा एकदा या बाप्पाच्या व्यवसायाला आणि त्यांच्या परिवाराला मी शुभेच्छा देतो. या ठिकाणी आमच्या भगिनीचा सत्कार झाला, त्यांच्या सुविध पत्नी श्रीरामजीच्या पत्नी या ठिकाणी त्यांचा सत्कार झाला. ही खरी गोष्ट आहे. कोणताही माणूस यशस्वी व्हायचा असेल तर सुविध पत्नीचा त्यात फार मोठा वाटा असतो आणि म्हणून त्यांचा फार मोठा वाटा आहे. म्हणून त्यांनाही माझ्या वतीनं मी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो.